नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला, गणपतीच्या हातात संभव वाजवताना गणपती दाखवायचा आहे। आणि आमचे मित्र प्रथमेश लोहकरे त्याच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। 2026 चालू झालेलं आहे आणि नवीन वर्ष सुरू होताच मित्रांनो आपल्याला आतुरता लागते आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची। येस, मागी गणेशोत्सव आणि आता त्याच निमित्ताने ही तयारी चालू आहे। माझ्या मागे आता सध्या एका गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आहे, म्हणजेच मुंबई 70चा राजा। आणि ह्या व्लॉग मध्ये मित्रांनो ना तुम्ही जवळपास 5 गणपती बाप्पाचे आगमन सोहळा बघणार आहात, जे की आपल्या कुर्ल्यातले आहेत। पहिलं म्हणजे मुंबई 70चा राजा, त्यानंतर कुर्ल्याचा कृपाळू, सुंदरबागचा चिंतामणी, सुंदरबागचा महाराजा आणि नौपाड्याचा विघ्नहर्ता। तर हे 5 गणपती बाप्पाचे आपण आगमन सोहळा या व्लॉग मध्ये बघणार आहोत। तर हा व्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। आय नो खूप दिवसांनी मी तुमच्या समोर असं येतोय। तर आता जवळपास ना किती वाजलेत माहिती का? 6:20 झालेले आहेत। सन ऑलमोस्ट डाऊन झालेला आहे आणि आता बाप्पाचं आगमन सुरू होणार आहे। सध्या मी हा कुर्ल्या येथील तकियावाडच्या थोड्याशा पुढे एरियामध्ये, आणि आपले मूर्तिकार श्रवण यांनी हा गणपती बाप्पा बनवलाय। एक वेगळ्या रूपात तुम्हाला बघायला भेटणार आहे। बघा, मी जास्त टाइमपास करणार नाही, आपण डायरेक्टली जाऊया। आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया। बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आता मुंबई 70च्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यानंतर आता आपण चाललो आहे कुर्ल्याच्या कृपाळूच्या गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला। तो ऑलमोस्ट सफेद पूलच्या बाजूच्या एंट्रन्सने बाप्पा जो आहे तोवर जरीमरीसाठी रवाना झालेला आहे। आणि आत्ताच मला खबर आली, तर मी चाललोय आपल्या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला। तर येस मित्रांनो, दिस इज द डे 2 ऑफ गणेशोत्सव, मागी गणेशोत्सव, गणपती बाप्पाचा आगमन सोहळा। तर सध्या आता आगमन सोहळा आहे आपल्या नौपाड्याच्या विघ्नहर्ताचा आणि सुंदरबागेमधले 2 गणपती बाप्पा। तर फटाकन मी जातो, कारण ऑब्व्हियसली खूपच लेट झालेलं आहे। तर चला चला चला।
येस मित्रांनो, आपल्या गणपती बाप्पाचं आगमन इकडे संपन्न झालेलं आहे. जवळपास 11:15 झालेले आहेत आणि ऑब्व्हियसली तुम्हाला सुद्धा डाऊट आला असेल की या बाप्पाला बघून काहीतरी युनिक कन्सेप्ट. तर या डिस्कशन झालं मंडळासोबत. तर कन्सेप्ट बद्दल मला आता थोडं बहुत सांगणार आहेत आपले प्रशांत दादा. प्रशांत भाई, काय सांगशील की हा कन्सेप्ट कुठून सुचला आणि एक्झॅक्टली बाप्पाचा अवतार काय? प्रत्येक वेळी आपण मुंबईत लालबाग हे गणपतीचं माहेरघर समजतो. प्रत्येक वेळी तिथे ऑगस्ट महिन्यात येणारे जे गणपती आपण बघत असतो, नवीन नवीन काही ना काही विचार प्रत्येकजण मांडत असतो. त्या स्वरूपात मांडत गणपतीच्या त्या अवतारात घेऊन येत असतो. मी हेच विचार माझ्या प्रत्येक वेळी, आमच्या आता जवळजवळ 9 वर्ष झाले आम्हाला, 9 वर्षापासून मी प्रत्येक वेळी नवीन नवीन कॉन्सेप्ट विचार करतो. आम्ही मुंबई दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आमची चाळ, जगवानी चाळ, जिथं आम्ही राहतो, जिथले आम्ही रहिवासी आहे, जिथं आमचं बालपण गेलेलं आहे, ती रहिवासी चाळ ती पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. आणि याच माध्यमातून आम्ही काही वेळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण महाराष्ट्रात बघत असेल 3.5 शक्तिपीठापैकी प्रत्येक वेळी कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, काय तुळजाभवानी आई असेल, सप्तशृंगी आई असेल, असे प्रत्येक वेळी मूर्तिकारांनी त्या कॉन्सेप्टनुसार त्या वेळी ते बनवले गेलेत. बट कोणीही आपला या शक्तिपीठाबद्दल, रेणुका मातेबद्दल कोणीही विचार केलेला नव्हता. तर मी आहे ना, प्रत्येक वेळी ऑगस्ट महिन्याचा गणपती गेल्यानंतर आहे ना, माझी संकल्पना रेडी असते. मी काय करणार आहे, प्रत्येक वेळी आम्ही नवीन जे मुंबई 70च्या राजाचं जे मंडळ आहे आपलं, आमच्या जोशीमध्ये आमची जी कास्ट आहे, आम्ही हिंदू जोशी आहोत. हिंदू जोशांमध्ये आम्ही भविष्य बघणारे आहोत. त्याच्यात काही ब्राह्मण आहेत, लग्न लावणारे, काही पूजापाठ करणारी लोक आहेत, काही हस्तरेषा बघणारी आहे, असे भरपूर आहेत. त्याच्यात समाज म्हणून आमचा गोंधळी समाज आहे. गोंधळी समाज म्हणजे त्यांचे गोंधळ घालणं हेच उद्दिष्ट असतं. मी प्रत्येक वेळी विचार करत असतो की गणपतीमध्ये लोकांनी काय केलं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही बघितलं असाल, एवढे वर्ष मुंबईमध्ये काही मंडळांना 100 वर्ष झाली, कोणीच विचार केला नाही रेणुका देवीचा. तो मी केलेला आहे. कारण की हा जो योगायोग आला, मी म्हटलं आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. आपल्याला गणपतीच्या हातात संबळ वाजवताना गणपती दाखवायचा आहे. आणि पण ते क्लिअर केले, तो कॉन्सेप्ट क्लिअर केला आणि आज तुम्ही बघतायत मूर्ती एवढी सर्व, मला तर वाटतं ऑल ओव्हर इंडियामध्येच मी बोलेल, मुंबईत तर सगळ्यांनी बघितलीच नसेल, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये असली कॉन्सेप्टवाली मूर्ती कधी बघितली नसेल आपण. तर ती आपण घडवण्याचा प्रयत्न केला ॲज अ गोंधळी. आपण इथे गेल्या वर्षी पण आहे ना, आरतीमध्ये गोंधळ घातलेला होता. आमची जी मागे गणेश उत्सवाची सत्यनारायणची पूजा होती ना, तेव्हा आम्ही एक संबळवरती ते वाजवलेलं होतं. ते वाद्य वाजवताना माझ्या माइंडमध्ये ते कॉन्सेप्ट तयार झालेला की बाबा हे आपण असं तरी काय ते केलं. मग त्याच्यावर कंटिन्युअसली माझी स्टडी चाललेली होती, कसं काय असतं गोंधळीचं, काय घालू शकतो, काय गेटअप असतो. अगोदर आपण विचार केलेला पूर्णच पेहराव घालूया. मी म्हटलं नाही, पूर्ण पेहराव गणपतीमध्ये नाही घालायचा. माखलेला, हळदीने माखलेला चेहरा, उघडा चेहरा आणि एक धोतर असायची, तोच गेटअप मी इथं गणपतीमध्ये पारंपरिकरित्या बसवण्याचा प्रयत्न केला. इनडायरेक्टली तेच म्हणायचं का, आपलं जे लग्नानंतर आपण जेजुरीला वगैरे जातो, जागरण गोंधळ वगैरे होत असतो, तर त्याच्यामध्ये जे गोंधळी आहेत तो कन्सेप्ट दाखवण्याचा मंडळाने केला. आणि बाय द वे मूर्तिकाराला सुद्धा पण आपण अप्रिशिएट करूया की ज्या प्रकारे त्यांनी हँड मुवमेंट्सवरती वगैरे आणि हे जे काही संभाळ जे बनवलेत, आणि त्याच्या प्लस मंडळाला पण थोडंसं एक्सपोजरसाठी प्रॉपर जागेवरती मुंबई 70चा राजा हा पोस्टर छान बाय द वे दिसतो. आणि गणपती पण आपला भारीच बनवलाय. त्याच्यासाठी श्रवण गंगारामसाठी पण आपण एकदा टाळ्या वाजवत छोटंसं. आणि ते बोलत येस, तुम्ही आजवर विचार केला असेल सगळ्यांनी, मी सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो. तुम्ही विचार केला असेल, पहिला आहे ना स्केच बनतो, नंतर गणपती तयार होतो. आपण आपलं उलट आहे, आपला पहिला गणपती रेडी झाला, जोडणी केली, त्याच्यानंतर स्केच तयार केला. जवळपास 2 दिवस अगोदर मी गणपती बघायला गेलो, तेव्हा गणपती रेडी होता आणि स्केच काल आला, तो पण रात्री काहीतरी बनवून आला होता. त्याच्याबद्दल स्केच बद्दलची गोष्टी चाललेल्या होत्या, पण आमच्या मूर्तिकारानं त्या थांबवून ठेवलेल्या. त्याला ती पोझिशन नको होती, ही पोझिशन नको होती. मग आपण पहिला आहे ना गणपती रेडी केला, बघितली ही पोझिशन ठीक आहे, मला कुठेच काही कमी जास्त असेल तर आपण काटछूट करू शकतो. पहिला अगोदर गणपती बनला, त्याच्यानंतर स्केच बनलेले. येस, छान. तर आपल्यासोबत अजून संदीप भाई आहेत. संदीप भाई, काय सांगाल तुम्ही, प्लीज इकडे या जरा, मंडळाबद्दल काय सांगाल? सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आज आपण मुंबई 70चा राजा शिवगर्जना सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आपण दरवर्षी आयोजित करतो. यंदाचं आमचं हे 9वं वर्ष आहे आणि आमचे मित्र प्रथमेश लोहकरे यांच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आमचं मंडळ जे आहे शिवगर्जना सार्वजनिक उत्सव मंडळ, गेली 9 वर्षे
आपल्या कुर्ला नगरीमध्ये मागे गणपती आयोजित करत आहोत. आणि आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळी संकल्पना, नवीन नाविन्य, प्रत्येक मूर्तीमध्ये नवीन रूप दिसतं तुम्हाला. त्याच्यानंतर आम्ही आमच्या मंडळातर्फे विविध सामाजिक कार्यक्रम जसे की आरोग्य शिबिर आहेत, रक्तदान शिबिर आहे, नेत्रचिकित्सा शिबिर आहे, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी स्पर्धा, विशेष करून आम्ही आमच्या विभागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांसाठी आम्ही विविध स्पर्धा आयोजित करतो. त्यांच्यासाठी खेळ पैठण असतो. त्या पूर्ण विभागातील म्हणजे आजूबाजूच्या विभागातील लोकही आमच्याकडे इथे येतात. हळदी कुंकू कार्यक्रम असतो मोठा, त्यामध्ये ते सहभागी होतात. सर्व विभागातील लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक सगळे येतात. आमच्या आरोग्य शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक सगळे किंवा सगळे नागरिक सहभागी होतात. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा यावर्षी हा एक कन्सेप्ट तुम्ही बघितलं असेल, रेणुका मातेचं जे रूप आहे, प्रत्येक वर्षी वेगवेगळे रूपं वेगवेगळ्या देवीचे येतात, पण ही जी रेणुका मातेचं रूप आहे ते मला वाटतं आजवर कोणत्याही मूर्तिकारांनी घडवलं नसेल. किंवा हे जे कॉन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर हा जो देवीचा गोंधळी आहे, तो गोंधळीच्या रूपामध्येच आम्ही हा गणपती आणलेला आहे. आम्ही मागल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर वेगळं रूप होतं. त्याच्या अगोदर कांतारा जेव्हा आपल्याकडे ट्रेंड होता तेव्हा कांताराच्या रूपामध्ये आला होता. त्याच्यानंतर संपूर्ण मुंबई नगरी आपल्या खांद्यावर घेऊन आमचा बाप्पा आला होता. अशी वेगवेगळी रूपं आम्ही दरवर्षी साजरी करत असतो. आणि पुढचं वर्ष हे आमचं 10वं वर्ष असणार आहे. त्यावेळेचा जल्लोष आणि जो उत्साह असेल तो खूप नाराज असणार आहे. यावर्षी आम्ही त्याच उत्साहात करत आहोत. तुम्ही सर्वांनी या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, आमच्या मुंबई 70च्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंडळाला भेट द्यायची आहे. यासाठी मी आज या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी आवाहन करतो आहे. आणि जो हा मुंबईच्या 70च्या राजाचा आपल्या मार्फत त्यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी प्रथमेशचे आभार मानतो. धन्यवाद मित्रांनो. ऑब्व्हियसली मंडळाने पण खूप सारी आपल्याला माहिती दिली, कन्सेप्ट सांगितला, मंडळाबद्दल हिस्ट्री सांगितली. आणि तुम्ही बरेच आपल्या या ब्लॉगमध्ये गणपती बघितले, ऑलमोस्ट कुर्ल्यातले जेवढे मागे गणेशोत्सवमधले होते. तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना, प्लीज तुम्ही या जास्त कुर्ल्यातील नागरिकांसोबत शेअर करा, तुमचे रिलेटिव्ह असो किंवा मित्रमैत्रिणी असो. आणि येस, पुन्हा भेटूया एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मंगल मूर्ती 70च्या राजाचा. थँक्यू.